नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। सातपुड्यात आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी पाऊल। डाब येथे उभारणारं भव्य वास्तुसंग्रहालय। रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मोलगी। नमस्कार प्रेक्षक हो, बदलत्या आधुनिक काळात काळाच्या ओघात विसरत चाललेल्या आदिवासी समाजाच्या प्राचीन संस्कृती, समृद्ध परंपरा आणि जीवन पद्धतीचा अमूल्य वारसा आता जतन केला जाणार आहे। सातपुड्यातील पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण असलेल्या डाब येथे आदिवासींच्या दुर्मिळ व कालबाह्य होत चाललेल्या वस्तूंच्या संग्रहालयाची उभारणी केली जाणार असून याद्वारे पुढच्या पिढीला आपल्या हक्काच्या संस्कृतीचे प्रत्यक्षात दर्शन घडणार आहे। या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या तयारीसाठी नुकतीच डाब येथे एक उच्चस्तरीय सहविचार सभा पार पडली। सातपुड्याच्या कुशीत वसलेले डाब, ज्याला कोलदाब असे म्हणून देखील ओळखले जाते, हे केवळ आदिवासींचे श्रद्धास्थान नसून त्यांची सांस्कृतिक राजधानी मानली जाते। कोल म्हणजेच दिशा दाखवणारा घटक। याच ठिकाणी मानवी मूल्ये, शेती आणि जगण्याच्या पद्धतीची पहिली शिकवण दिली गेल्याचा आदिवासी समाज बांधवांचा विश्वास आहे। मात्र आधुनिकतेच्या रेट्यात पारंपरिक जीवनशैली, घरगुती भांडी, शेतीची अवजारे आणि लोककला लोप पावत चालल्या आहेत। हीच खंत बाळगून या समृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी हे संग्रहालय उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे। हे संग्रहालय केवळ जुन्या वस्तूंचे प्रदर्शन न राहता आदिवासी इतिहास, संस्कृती आणि जीवनशैलीचे एक जिवंत ज्ञानकेंद्र ठरावे, यासाठी सर्व समाजबांधव एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत। बैठकीत डाब येथील डॉ. दिलवरसिंग वसावे यांनी संग्रहालयात जुने पारंपरिक वाण जोपासत ते नव्या उत्पन्नासाठी बांधवांना उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली, ज्यामुळे सकस आहाराची परंपराही पुढे चालणार आहे। तसेच धनसिंग वसावे, के पाडवी, ॲडव्होकेट अभिजित वसावे आदी प्रमुख मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून कालबाह्य होत चाललेल्या वस्तूंचे जतन का गरजेचे आहे याचे महत्त्व पटवून दिले। यावेळी बैठकीला सरपंच आकाश वसावे, माजी पस सदस्य सी.के. पाडवी, सीताराम राऊत, सरपंच वसंत वसावे, करमसिंग पाडवी, रामा तडवी, सरपंच विनोद वसावे, कुंवरसिंग पाडवी, दशरथ वसावे, आपसिंग वसावे, रामसिंग वळवी, प्रदीप तडवी, अशोक राऊत, दिलीप वसावे, जी.डी. पाडवी यांच्यासह सातपुड्याच्या विविध भागातून आलेले प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संग्रहालयाच्या माध्यमातून कालबाह्य होत चाललेले कांगल वाद्य आणि त्याच्या मधुर संगीताची नवोदित पिढीला ओळख करून दिली जाईल। तसेच ढोल निर्माते व वाद्यांमधील विज्ञानाची जाण असणाऱ्या पारंपरिक कलाकारांचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले जाईल। स्वयंपाकात आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या मातीच्या राडणं व इतर भांड्यांची नावे आणि त्यांची माहिती आजच्या पिढीपासून दुरावली आहे, ती पुन्हा समोर आणली जाईल। पारंपरिक घरात वापरल्या जाणाऱ्या घरघंटीतील जातवे, मानकं, ठालं, खुटू आणि पाटली यांसारख्या घटकांची नावे आणि त्यांचे महत्त्व नव्या पिढीला समजेल। आदिवासी समाजाच्या जुन्या वापरातील बोत, डोवी, डुंगू यांसारख्या पारंपरिक वस्तूंचे जतन करून त्यांच्या संस्कृतीची खरी ओळख करून दिली जाईल। सातपुड्यातील मातीशी आणि परंपरेशी जोडलेली ही लोकसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी डाब येथे सुरू झालेला हा प्रयत्न खऱ्या अर्थाने ग्रामीण व आदिवासी जनतेच्या समृद्ध वारशाचा सुवर्णकाळ पुन्हा उजळून काढणारा ठरणार आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।